आपणाला पुनश्च मी या स्पर्धेचे नियम सांगतो। स्पर्धेचे नियम असे आहेत काव्य वाचन स्पर्धेचे की ही मराठी, हिंदी, इंग्रजी भाषा यामधून आपल्याला आपली कविता सादर करता येईल। स्वरचित काव्य वाचनासाठी 2 ते 5 मिनिटे वेळ असेल। प्रत्येक स्पर्धकास शुल्क त्यांनी ते भरलेलं आहेच। या स्पर्धेसाठी कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील दोन्ही विद्यार्थ्यांना भाग घेता येईल। विभागाच्या प्रत्येक स्पर्धकास एकच कविता सादर करता येईल। परीक्षकांचा निर्णय अंतिम व आपणा सर्वांवर बंधनकारक राहील आणि महाविद्यालयातून बाहेरचे जे महाविद्यालयातून विद्यार्थी आले असतील त्या प्रत्येक महाविद्यालयात केवळ 2 विद्यार्थ्यांचाच एक संघ तोच इथे स्वीकार्य राहील। तद अनुषंगाने आपल्या पारदर्शकतेसाठी कैलासवासी रावसाहेब पाटील टोपे वादविवाद स्पर्धा आम्ही घेत होतो। तेथील सदस्य म्हणून माझा अनुभव सांगतो की कुणाला स्पर्धकाला शंका नसावी मनात की माझा क्रमांक अगोदर, मग माझा नंतर, त्याचा शेवटी नाव घेतलं, मग त्याचं सादरीकरण छान झालं, प्रेक्षकांचा मूड चांगला होता, असं काही कुणाला वाटू नये।